मालकीबाबतचा नेमका पुरावा म्हणजे कोणता कागद असतो याबद्दल बऱ्याचशा काही व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बोललेलो आहोत. आणि या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा असा न्यायनिर्णय दिलेला आहे. तो नुकताच दिलेला न्यायनिर्णय आहे, त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. तर हे जे प्रकरण होतं ते MCD मालमत्ता नोंदीबाबतचं होतं. म्हणजे ज्या नगरपालिका महानगरपालिका यांच्या अभिलेखामध्ये जर एखाद्या व्यक्तीची एखाद्या मिळकतीवर मालक म्हणून नोंद असेल तर तो व्यक्ती त्या मिळकतीचा केवळ तेवढ्या नोंदीवरून मालक होऊ शकतो का, याबद्दलचा हा न्यायनिर्णय आहे. याचं उत्तर या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं दिलेलं आहे. तर त्याचं टायटल जे आहे ते असं आहे की MCD मालमत्ता नोंदीमधील केवळ नोंद मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी पुरेशी आहे का. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे की मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी केवळ पालिकेमध्ये असलेली जी नोंद आहे ती पुरेशी नाही. आणि या केसचं जी फॅक्ट होती म्हणजे जी हकीकत होती, तर सर्वोच्च न्यायालयाने असे मत मांडले आहे की दिल्ली महानगरपालिकेने MCDने जी नोंद ठेवलेली होती मालकी हक्काच्या संदर्भामधली, तर ती मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी किंवा प्रस्थापित करण्यासाठी पुरेशी नाही आणि तो मालकीचा पुरावा होऊ शकत नाही. माननीय दिल्ली उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ होतं त्यांनी हा मालकीचा पुरावा आहे असं म्हणून न्यायनिर्णय दिलेला होता. आणि त्याच्याविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हे अपील जे आहे दिवाणी अपील ते दाखल करण्यात आलेलं होतं. आणि त्या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा न्यायनिर्णय दिलेला आहे. आणि निरीक्षण नोंदवताना माननीय सर्वोच्च न्यायालयानं पुढं असं म्हटलेलं आहे की MCDने ठेवलेल्या मालमत्ता यादीतील केवळ एक नोंद स्वतःहून सदर मिळकतीवरील मालकीचा वैध पुरावा ठरू शकत नाही. म्हणजे फक्त एकच नोंद आहे आणि त्या नोंदीवरून जर एखादी व्यक्ती म्हणत असेल की मी या मिळकतीचे मालक आहे. आता आपण या केसच्या पार्श्वभूमीकडे पाहूया. तर हा जो वाद होता तो दिल्लीतील ग्रीन पार्क एक्सटेन्शन कॉलनीमध्ये असलेल्या 1600 चौरस यार्ड या मिळकतीच्या एका पीस संदर्भातला तुकड्यासंदर्भातला होता. आणि ही जी मिळकत आहे ती मूळ एका वसाहतकाराच्या मालकीचा भूभाग होता. आणि त्याच्यावर दिल्ली महानगरपालिकेने एक आराखडा तयार केलेला होता, तो मंजूर केलेला होता. आणि मूळ आराखड्यानुसार ही जमीन जी आहे ती हायस्कूलसाठी राखीव ठेवलेली होती. परंतु जागेच्या अपुरेपणामुळं 1969मध्ये मंजूर झालेल्या सुधारित आराखड्याद्वारे ते आरक्षण जे आहे ते रद्द केलं गेलं. आणि त्या उद्देशासाठी राखीव असलेली जी ही मिळकत होती तर ती संपुष्टात आली, ते आरक्षण संपुष्टात आलं. त्यानंतर खरेदी खताद्वारे ती मिळकत खाजगी व्यक्तीच्या नावे एका हस्तांतरित करण्यात आली आणि त्याप्रमाणे पुढं त्या मिळकतीची मालकी अनेक लोकांना बदलत गेली, वेगवेगळ्या लोकांना त्याची विक्री झाली. आता ज्यांनी अपील केलेलं होतं माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्या पूर्वजांनी MCD विरुद्ध म्हणजे आमचा त्या मिळकतीमध्ये कब्जा आहे असं म्हणून दावा दाखल केला होता. जो दावा पहिल्यांदा मंजूर झाला आणि MCDला कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हस्तक्षेप करण्यापासून रोखण्यात आलं. आणि हा जो हुकुमनामा होता या हुकुमनाम्याच्या विरुद्ध हुकुमनाम्याच्या अनुषंगानं लेआउट प्लॅनमध्ये भूखंडाचा समावेश करण्यासाठी MCDकडे अर्ज दाखल करण्यात आले. एवढंच नाही तर न्यायालयाने सुद्धा आदेश केलेले होते की त्या अर्जाचा विचार करावा. असं जरी असलं तरी जे खंडपीठ होतं त्यांनी इतर गोष्टीसोबतच MCDच्या मालमत्ता अभिलेखामधील नोंदीचा आधार घेऊन तो निर्णय जो आहे तो रद्द केला. आता जेव्हा ही केस माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे पोहोचली त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे निष्कर्ष नोंदवले की अपीलकर्त्यांच्या पूर्वजांना ताब्याचे संरक्षण देणारे दिवाणी न्यायालयाचे हुकुमनामे हे फायनल झालेले आहेत, म्हणजे अंतिम झालेले आहेत. जे अपीलकर्ते होते त्यांच्या पूर्वजांचा त्या मिळकतीमध्ये ताबा होता आणि या MCDने त्यांच्या ताब्याला हरकत करू नये असे आदेश होते, हुकुमनामे होते. आणि त्यानंतर पुढे त्यामध्ये कोणताही बदल झालेला नव्हता. अपीलकर्ते आणि त्यांचे पूर्वज हे त्या मिळकतीचा
उपभोग घेत होते, शांततापूर्ण ताब्यामध्ये होते. आणि न्यायालयाने पुढं असं म्हटलेलं आहे की महापालिकेने आपल्या मालमत्ता नोंद वहीतील एका नोंदीचा आधार घेण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही मंचासमोर जमिनीवरील मालकी हक्काचा दावा केलेला नव्हता. आणि या संदर्भात मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी असा आधार कायदेशीरदृष्ट्या अपुरा आहे, असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. पुढं असं म्हटलेलं आहे की त्यांच्या मालमत्ता नोंद वहीतील एका तुरळक नोंदीव्यतिरिक्त MCDने कोणत्याही मंचासमोर प्रश्नाधीन भूखंडावर कधीही मालकी हक्क सांगितला नाही. आणि पूर्वीच्या दिवाणी न्यायालयाच्या कारवाईद्वारे अंतिम झालेली स्थिती बदलण्यात विभागीय खंडपीठाने चूक केली आहे. आणि अशा नोंदीच्या आधारावर मालकी हक्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची जी न्यायालयाची भूमिका होती ती असमर्थनीय आहे, असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. म्हणजे दोन प्रकारचे पुरावे माननीय न्यायालयासमोर होते. एक म्हणजे दिवाणी न्यायालयाचा झालेला निकाल, ज्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयातील जे अपीलकर्ते होते त्यांचा ताबा आहे असं ग्राह्य धरण्यात आलेलं होतं. आणि दुसरा एक डॉक्युमेंट होता जो MCDकडे होता, तर त्याच्यामध्ये जे असं म्हटलेलं होतं की ही जागा आमच्या मालकीची आहे आणि आमच्या रेकॉर्डला याची नोंद आहे आणि त्याचा उतारा आमच्याकडे आहे. पुढं जे युक्तिवाद केले गेले त्या युक्तिवादामध्ये असं म्हटलं गेलं की जे प्रतिवादी होते त्यांना सार्वजनिक उद्देशासाठी जमिनीचा विश्वस्त मानले गेले होते. हा युक्तिवाद जो आहे तो न्यायालयाने फेटाळला आणि त्याला कोणताही आधार नाही असा निष्कर्ष नोंदवला. पुढं असं सुद्धा म्हटलेलं आहे की निष्कर्ष केवळ संदर्भाबाहेरचाच नव्हता, तर रेकॉर्डवरील कोणताही ठोस किंवा संभाव्य पुरावा जो आहे तो सुद्धा उपलब्ध नव्हता. आणि ती जमीन सार्वजनिक प्रयोजनासाठी राखीव आहे याचाही पुरावा नव्हता. त्यासोबतच मालकी हक्काच्या मुद्द्यावर निर्णय देऊन कार्यक्षेत्राबाहेर जाऊन जो आहे तो कनिष्ठ न्यायालयाने जो आहे खंडपीठाने निर्णय दिलेला आहे. जो मुद्दा उपस्थितच केला गेला नव्हता त्यावर निर्णय देण्याची आवश्यकता नव्हती असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की मालकी हक्काचा मुद्दा हा जे उच्च न्यायालय होते त्यांच्यासमोर उपस्थितच झाला नव्हता आणि या प्रकरणातली तथ्य आणि परिस्थिती यानुसार त्याची आवश्यकता नव्हती. म्हणजे जे प्लीडिंगमध्ये नाही, जे प्रेयर नाही, जी मागणीच नाही आणि जे हकीकतच केसमध्ये नाही, तर त्याच्या अनुषंगानं निर्णय दिलेला चुकीचा आहे असं म्हटलेलं आहे. आणि पुढं असं म्हटलेलं आहे की लेआउट प्लॅनमध्ये समावेश करण्यासाठी अपीलकर्त्याच्या अर्जावर विचार करण्याचा निर्देश न्यायोचित होता, म्हणजे योग्य होता. आणि हाच एक मुद्दा जो आहे तो माननीय कोर्टासमोर होता. शेवटी माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे मत मांडले आहे की विभागीय खंडपीठाने दिल्ली महानगरपालिकेच्या अभिलेखावरील नोंदीवर अवलंबून राहण्यात आणि कार्यवाहीच्या कक्षेबाहेरील मुद्द्यावर निर्णय देण्यात चूक केलेली आहे. आणि विभागीय खंडपीठाचा जो निकाल होता म्हणजे उच्च न्यायालयाचा आणि दिल्ली महानगरपालिकेला लेआउट प्लॅनमध्ये भूखंडाचा समावेश करण्यासाठी या अपीलकर्त्याच्या अर्जावर विचार करण्याचे निर्देश देणारा जो निर्णय होता तो रद्द ठरवला. विभागीय खंडपीठाचा निकाल रद्द केला आणि दिल्ली महानगरपालिकेला लेआउट प्लॅनमध्ये भूखंडाचा समावेश करण्यासाठी अपीलकर्त्याच्या अर्जावर विचार करण्याचे निर्देश जे आहेत दिलेले होते तर तो आदेश कायम ठेवला आणि अपील मंजूर करण्यात आलं. आणि प्रतिवादी जे होते जे दिल्ली महानगरपालिका होती तर त्यांनी 60 दिवसाच्या आत सविस्तर आदेश देऊन अर्जावर विचार करण्याचे जे आहेत ते निर्देश दिले. तर आपण या केसमध्ये पाहिलं की कुणी म्हणत असेल की माझ्याकडं उतारा आहे, परंतु त्या उतार्याला काही बेसच नसेल की त्या उतार्यावर नाव नेमकं कसं आलं, ते कोणत्या हक्काने आलं, खरेदीने आलं, बक्षीसपत्राने आलं, वारसा हक्काने आलं, वाटपपत्राने आलं किंवा त्याचा बेस काय आहे हे जर का नसेल आणि महानगरपालिकेला केवळ नाव असेल तर अशा परिस्थितीमध्ये तो मालकीचा कागद होऊ शकत नाही. केसचं नाव आहे पवन गर्ग आणि इतर विरुद्ध दक्षिण दिल्ली महानगरपालिका. मी केसचं नाव ज्युनियर वकील मित्रांसाठी पुन्हा एकदा सांगतोय की पवन गर्ग आणि इतर विरुद्ध दक्षिण दिल्ली महानगरपालिका. तर हा मालकी हक्कासंदर्भात कोणता पुरावा हा ग्राह्य धरला जातो
यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा. त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.